बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। त्यामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सुरू असलेली चर्चा ही निष्फळ ठरली आहे आणि त्याचा सामान्यांना मोठा फटका बसलाय। अनेकांनी रेल्वे आणि खासगी वाहनांचा पर्याय निवडलाय, पण गर्दीमुळे या त्रासात आणखीच भर पडली आहे। बेस्टचे 30,000 कर्मचारी संपावर। बेस्ट डेपोंमध्ये शुकशुकाट, मुंबईकरांचे हाल। बेस्ट कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागू होणार। आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मध्यरात्रीपासून बेस्टचे 30,000 कर्मचारी संपावर गेले। त्यामुळे सकाळपासून बेस्टची एकही बस मुंबईच्या रस्त्यावर उतरलेली नाही। याचा व्हायचा तोच परिणाम मुंबईवर झालाय। सकाळी मुंबईकर कामावर जाण्यासाठी बेस्टच्या रांगेत उभे राहिले खरे, पण एकही बस नसल्यानं त्यांना ताटकळत बसावं लागलं। या संपामुळे 3,337 बस सेवांवर परिणाम झालाय। संपात 30,000हून अधिक कर्मचारी सहभागी झाले असून बेस्टचं जवळपास 3 कोटींचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीये। दुपारनंतर मुंबई महापालिका आयुक्त आणि संघटनेच्या नेत्यांमध्ये तोडग्यासाठी बैठक पार पडली, पण यात कोणताही निर्णय न झाल्यामुळे संप कायम ठेवण्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतलाय। सर्व काही येऊन हे बीएसटी कमिटी म्हणजे जिथे शिवसेनेची सत्ता आहे तिथे काहीच होत नाहीये आणि कामगारांना वेठीस धरलं जात आहे। हा संप कामगारांनी सुरू करताना सांगितलं होतं की जे त्यांच्या या 3 प्रमुख मागण्या आहेत ते जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत संप मागे जाणार नाही आणि त्या पद्धतीने हा संप सुरू राहील। आणि 100% संप यशस्वी झाला याचं कुणाला लोणी खायचं असेल त्याने जरूर खावं, पण कामगारांसाठी म्हणून माझी कामगार संघटना कटिबद्ध आहे आणि हे जे काही 4 इश्यू महत्त्वाचे आहेत ज्याच्यामुळे आज हे घडतंय, हे 4ही इश्यू आम्ही चर्चेतनं, प्रशासनाकडनं आणि माझ्या पक्षाच्या प्रमुखांकडनं आम्ही सोडून घेणार। आणि बेस्टचं महापालिकेत विलीनीकरण करावं, बेस्ट कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन मिळावं, कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावं, तसंच कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवावा या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलंय। दरम्यान आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय। प्रशासनाची बोलणी चालू आहेत। पॉझिटिव्ह पद्धतीने एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थिती बीएसटीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दिसेल। महापालिका प्रशासन आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या वादात सामान्य जनता मात्र भरडली गेली आहे। त्यामुळे बेस्टच्या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा हीच अपेक्षा मुंबईकर व्यक्त करतायत। रामनाथ दवणेसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई।